प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना येणारं नवीन वर्ष आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं जावं. प्रभू येशूंनी मागच्या वर्षी सगळ्यांना सांभाळलं. अनेक संकटातून आम्ही सगळेजण गेलो, पण प्रत्येक संकटातून प्रभू येशूने आम्हाला बाहेर काढलं, आमच्या सोबत राहिला आणि येणाऱ्या वर्षात देखील प्रभू येशू आमच्या सोबत राहणार आहे. आमेन. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आपण आता 2026 मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि खरोखरच परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की त्याची दया आणि त्याची करुणा, त्याचं प्रेम सर्वदा आपल्यावर आहे. त्याची दया करुणा रोज आणि रोज आपल्यासाठी नवीन होत असते, कारण त्याने आपल्याला हे नवीन वर्ष दिलेलं आहे, एक नवीन सुरुवात दिलेली आहे. कारण अनेक लोक ह्या वर्षाची वाट बघत होते. मागील वर्षामध्ये आपण बघतो की अनेक लोकांनी काहीतरी प्लॅनिंग केलं असेल, आशा धरली असेल, पण ते हे नवीन वर्ष बघू शकले नसतील. त्यांना हे दिवस, हे नवीन वर्ष बघायला भेटलं नसेल. पण परमेश्वराची दया आहे की आपण ह्या नवीन वर्षामध्ये आज पदार्पण केलं आहे. आपण ह्या नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये परमेश्वराने आपल्याला आता आणलं आहे आणि त्याची दया, त्याची करुणा आहे की आज आपण हे नवीन वर्ष बघू शकलो. आणि या नवीन वर्षासाठी परमेश्वराचं अद्भुत प्रॉमिस आहे. त्याचं प्रेम आपल्यावरचं कधीच कमी नाही होणार. कारण मागील वर्षामध्ये अनेक गोष्टी घडल्या असतील, अनेक समस्या, अनेक संकट, आजार, खूप काही गोष्टी घडल्या असतील, पण त्या सर्व गोष्टीतून परमेश्वराने आपल्याला चालवलं, परमेश्वराने आपल्याला बाहेर काढलं. काही लोक आजारी पडले असतील, काही लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले असतील, अनेक समस्यातून ऍक्सिडेंट झाले असतील, खूप काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या असतील. पण आज आपण बघतो की हे नवीन वर्ष परमेश्वराने आपल्याला दाखवलं आणि आज आपण आनंदित आहोत, आज आपण सुरक्षित आहोत, आज आपण आरोग्यामध्ये आहोत. आणि परमेश्वर आपल्याला आरोग्यामध्ये ठेवणार, परमेश्वर आपल्याला सुरक्षित ठेवणार ह्या नवीन वर्षामध्ये देखील. असे अनेक वर्ष परमेश्वर आपल्याला त्याच्या दयेने, कृपेने दाखवणार. हे परमेश्वराचं प्रॉमिस आहे. आणि परमेश्वर असं म्हणतो की मी एक नवीन गोष्ट करणार आहे. यशायाचं 43 अध्याय 18 आणि 19 वचन आपण बघू. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहावी. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराचं वचन म्हणतंय की जे मागील गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. 2025 मध्ये जे गोष्टी घडले, काही गोष्टी घडल्या असतील, काही गोष्टी आपल्या इच्छेच्या विरुद्ध झाल्या असतील, काही गोष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडे झाल्या असतील, काही गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये निराशा आली असेल, काही गोष्टींमुळे आपण खचून गेलो असेल, काही गोष्टींमुळे आपल्याला दुःख झालं असेल, पण परमेश्वराचं वचन म्हणतं की मी एक नवीन गोष्ट करणार आहे. आणि देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. जर परमेश्वर म्हणतो की मी एक नवीन गोष्ट करणार आहे आणि हे वचन जर आज आपण 2026 या वर्षासाठी जर क्लेम करणार, तर ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्यरत होणार. देवाचं वचन कार्य केल्याशिवाय त्याच्याकडे परत जात नाही. म्हणून जर देव म्हणतो, जर परमेश्वर म्हणतो की मी एक नवीन गोष्ट करणार आहे, तर आज आपण हे वचन जर स्वीकारणार, आज आपण हे वचन जर क्लेम करणार, 2026 साठी, येणाऱ्या वर्षासाठी आपण हे वचन आज क्लेम करणार आणि बघणार की परमेश्वर या वर्षामध्ये खरंच आपल्यासाठी खूप काही नवीन गोष्टी करणार आहे. हे वर्ष आपल्यासाठी एक साक्षीचं वर्ष असणार आहे. हे वर्ष आपल्यासाठी आशीर्वादाचं वर्ष असणार आहे. कारण परमेश्वर म्हणतो की मी एक नवीन गोष्ट करणार आहे, मी मरुभूमीमध्ये नद्या वाहणार आहे. परमेश्वर म्हणतो की ज्या ठिकाणी आशा नाहीये, त्या ठिकाणी तो आशा निर्माण करणार आहे. ज्या ठिकाणी कसलीच आशा नाहीये, ज्या ठिकाणी कसलीच पॉसिबिलिटी नाहीये, इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल होणार आहे या वर्षामध्ये. हे परमेश्वराचं प्रॉमिस आहे. आणि ते प्रॉमिस आज आपण जर स्वीकारणार, तर ह्या वर्षामध्ये आपण बघणार की परमेश्वराचं प्रॉमिस, परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये ते घडून येणार. परमेश्वर ते करणार. प्रभू येशूच्या नावामध्ये, त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे हे नवीन वर्ष परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वादित करणार. प्रत्येक गोष्ट मागील जीवनामध्ये, मागील वर्षामध्ये जे घडली नाही, जी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली, ज्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख झालं, ती गोष्ट ह्या वर्षामध्ये परमेश्वर आपल्यासाठी आनंदाची करणार. आमेन. ती प्रत्येक नेगेटिव्ह गोष्ट आपल्यासाठी ह्या वर्षी परमेश्वर पॉझिटिव्ह करणार.
परमेश्वर म्हणत आहे की मी काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. आज जर आपण त्याच्या वचनाकडे लक्ष देत आहोत, आज जर आपण त्याच्या वचनामध्ये वाढत आहोत, आज जर आपण त्याला धन्यवाद देत आहोत, या वर्षामध्ये त्यांनी आपल्याला आणलेलं आहे. अनेक लोकांनी या वर्षाची आशा धरली, अनेक लोकांनी प्लॅन केलं, 2026 साठी काही गोष्टी प्लॅन केल्या असतील, पण आज ते हे वर्ष बघू शकले नाही. आज या वर्षामध्ये ते येऊ शकले नाही. पण आपण परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या दयेने या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आणि ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीस, ह्या जानेवारीच्या महिन्यामध्ये परमेश्वर आपल्याला एक प्रॉमिस देत आहे की मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये, परमेश्वराच्या लेकराच्या जीवनामध्ये, आपण त्याची लेकरं आहोत. ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपल्याला त्याची लेकरं म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि जर आपण त्याची लेकरं आहोत तर तो आपला स्वर्गीय पिता आपल्यासाठी ह्या वर्षामध्ये अद्भुत गोष्टी, त्याचं प्रॉमिस, त्याचं वचन हे पूर्ण करणार आहे. आमेन. आणि आमच्या जीवनामध्ये देखील मागील वर्षामध्ये काही गोष्टी घडले. जसं जसं आम्ही वचनामध्ये वाढत होतो, परमेश्वराने दाखवलं की जसा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, जसा आपण प्रभू येशूला आपण प्रथम स्थान देतो, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत प्रकारे आपल्याला चालवतो. काही अद्भुत गोष्टी, अद्भुत साक्ष, अद्भुत चिन्हांद्वारे परमेश्वर आपल्यासोबत बोलतो. वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, काही दृष्टांताद्वारे, स्वप्नांद्वारे परमेश्वर आपल्याला दाखवतो की त्याचं वचन खरं आहे, त्याचं वचन तो पूर्ण करतो. मागील वर्षी आमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट होता आणि त्याचं ऑपरेशन झालं, हार्टचं ऑपरेशन झालं. आणि मंडेला त्याचं ऑपरेशन झालं, सोमवारी सकाळी. आणि 12 वाजता त्याला आम्ही शिफ्ट केलं, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला शिफ्ट केलं. त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. आणि त्याला शिफ्ट केल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मला फोन आला की त्या पेशंटला परत ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागणार आहे, कारण त्या पेशंटला खूप ब्लिडिंग सुरू झालेलं आहे, त्याचं ब्लिडिंग थांबत नाहीये. आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या पेशंटला आम्ही परत ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. आणि त्याला परत ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर त्याला परत ओपन केलं. त्याचं हार्टचं जे ऑपरेशन झालं होतं ते व्यवस्थित झालं होतं, पण तरी पण त्याला ब्लिडिंग होत होतं. मग सर्व जे नसा होते, जे ब्लड वेसल होते, कुठं काही ब्लिडिंग आहे का, कुठं काही राहिलंय का, ते सर्व चेक केलं आणि परत त्याला बंद केलं आणि परत शिफ्ट केलं. आणि संध्याकाळी त्याला परत शिफ्ट केल्यानंतर रात्रभरात सकाळपर्यंत परत त्याला ब्लिडिंग झालं. आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता 1,500 ml त्याचं ब्लड वाया गेलं, परत ब्लिडिंग झालं. मग काही औषधं डॉक्टरने दिले, काही गोष्टी, रक्त थांबवण्यासाठी उपचार जे करायचं होता ते केला, त्याला ब्लड लावण्यात आलं. आणि त्या दिवशी परत दिवसभरात त्याचं 1000 ml ब्लिडिंग झालं. आणि असं करत करत 3-4 दिवस गेले आणि कंटिन्यू त्याला ब्लिडिंग झालं. आणि 4 दिवसामध्ये जवळजवळ 4.5 लिटर त्याचं ब्लड वाया गेलं, त्याला ब्लिडिंग झालं. त्याचं ब्लिडिंग काही थांबत नव्हतं. आणि शेवटी डॉक्टरांनी पण आशा सोडून दिली. आणि जे डॉक्टर होते ते म्हटले की आता हा पेशंट काही वाचणार नाही, हा काही वाचणार नाही. आणि त्याच्या नातेवाईकांना त्यांनी सांगून दिलं की तुमचा पेशंट आता खूप सिरियस आहे, क्रिटिकल आहे. आम्ही सगळे प्रयत्न केले, त्याला रक्त लावलं, 10-12 ब्लडची बॅग त्याला लावले, त्याचं सर्व रक्त रिप्लेस केलं शरीरातलं, सर्व गोष्टी केले, सर्व औषध दिले, पण त्याचं ब्लिडिंग काही थांबलं नाही, त्याचा रक्तस्राव थांबला नाही. आणि त्यावेळेस 4थ्या दिवशी ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस मला असं वाटत होतं की काहीतरी म्हणजे पवित्र आत्मा सांगत होता की या पेशंटसाठी प्रार्थना करावं. आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी 9 वाजता गेलो आणि 9 वाजता त्यावेळेस मी त्या पेशंटवर हात ठेवून प्रार्थना केलो आणि म्हटलं की परमेश्वरा तू या ठिकाणी कार्य करणार, प्रभू येशूच्या रक्ताद्वारे या पेशंटला आरोग्य भेटणार. आणि त्यावेळेस परमेश्वरांनी मला दाखवलं की ती जी 12 वर्षापासून रक्तस्रावी स्त्री होती, त्या रक्तस्रावी स्त्रीला प्रभू येशूच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केल्यानंतर आरोग्य भेटलं. आणि त्यावेळेस त्याच विश्वासाने मी त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि म्हटलं की परमेश्वरा तू हे करू शकतो. प्रभू येशूच्या नावामध्ये ह्या व्यक्तीला, ह्या पेशंटला आरोग्य भेटणार. आणि त्यावेळेस 9 वाजता प्रार्थना करून मी त्या ठिकाणातून निघून गेलो. आणि संध्याकाळी 6 वाजता आम्हाला कळालं की त्या पेशंटचं ब्लिडिंग थांबलेलं आहे. 4 दिवस कंटिन्यू त्याचं ब्लिडिंग चालू होतं. सर्व उपचार केले, सर्व औषध दिले, त्याला 10-12 ब्लडचे पिशव्या लावले, पण काही ब्लिडिंग थांबलं नाही. शेवटी आशा सोडून दिली. त्याच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमचा पेशंट वाचणार नाही, कारण त्याचं ब्लिडिंग थांबत नाहीये. आणि 4थ्या दिवशी ज्यावेळेस प्रार्थना झाली, ज्यावेळेस परमेश्वरांनी मला दाखवलं, पवित्र आत्म्याने दाखवलं की तू प्रार्थना कर या ठिकाणी, आणि त्यावेळेस त्याच दिवशी त्याचं ब्लिडिंग थांबलं
आणि दुसऱ्या दिवशी तो पेशंट उठून बसला आमेन. आणि चालायला पण लागला. आमेन. आमेन. परमेश्वरांनी दाखवलं की आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपण प्रभू येशूच्या नावामध्ये जर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावामध्ये जर प्रार्थना करतो, विश्वासाने त्याच्या नावामध्ये जर आपण क्लेम करतो, तर परमेश्वर त्याचं वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतो आणि परमेश्वर साक्ष निर्माण करतो. Yes. आणि अजून एक पेशंट असंच होता, त्याचं पण खूप मोठं ऑपरेशन झालं, खूप क्रिटिकल ऑपरेशन होतं, खूप क्रिटिकल, खूप मोठं हार्टचं ऑपरेशन त्याचं झालं आणि त्याला देखील 2 दिवस कंटिन्यू ब्लिडिंग झालं. आणि त्यावेळेस मला कळालं की परमेश्वर जर कार्य करतो तर आपण वाट न बघता प्रार्थना करणं गरजेचं. आणि त्यावेळेस मी लगेच दुसऱ्या दिवशी प्रार्थना केली आणि तो पेशंट देखील बरा झाला, त्याचं ब्लिडिंग पण थांबलं आणि तो पेशंट घरी गेला, दोन्ही पेशंट घरी गेले. असे अनेक पेशंट बरे झाले. असे अनेक साक्ष आहेत. परमेश्वरांनी दाखवलं की आपण त्याच्या वचनावर चालतो, त्याला अनुसरतो, त्याची आज्ञा पाळतो, प्रभू येशूला प्राधान्य बनवतो, तर आपल्या कामाच्या ठिकाणी तो आपल्याला अधिकार देतो Yes. आणि परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतो आणि साक्ष निर्माण करतो. आपल्या जीवनाद्वारे साक्ष निर्माण करतो, आपल्याद्वारे परमेश्वर इतरांना आशीर्वादित करतो. आणि हे येणारं हे वर्ष, हे जे वर्षाची सुरुवात आहे, या सुरुवातीस परमेश्वर म्हणत आहे की हे वर्ष प्रत्येकासाठी जे त्याच्या वचनावर अवलंबून राहतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर साक्ष निर्माण करणार आहे. Amen. हे वर्ष साक्षीचं वर्ष असणार आहे. Yes. या वर्षामध्ये परमेश्वर प्रत्येकाला टेस्टिमोनीज देणार आहे. Yes. जे गोष्टी आतापर्यंत घडल्या नाही, We receive it. ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, ते गोष्टी ह्या वर्षामध्ये घडणार आहेत. परमेश्वरमध्ये ह्या वर्षी परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करणार आहे, परमेश्वर त्याचं प्रॉमिस पूर्ण करणार आहे. या वर्षामध्ये परमेश्वर अद्भुत प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष निर्माण करणार आहे. आणि त्याचं वचन खरं आहे, त्याचं वचन कार्य केल्याशिवाय त्याच्याकडे परत जात नाही. म्हणून आज आपण विश्वासाने परमेश्वराचं वचन स्वीकारण्याची गरज आहे आणि आपल्या जीवनामध्ये 2026 साठी आज आपण क्लेम करू की ह्या वर्षामध्ये परमेश्वर जे आपले अडलेले गोष्टी होते, ज्या ठिकाणी कसली आशा नव्हती, ज्या ठिकाणी सर्व आशा संपली होती, ज्याला काही उत्तर भेटत नव्हतं, त्या प्रश्नांचे उत्तर परमेश्वर देणार आहे. ज्या गोष्टींमध्ये आपण प्रयत्न करून थकलो होतो, त्या गोष्टींमध्ये परमेश्वर कार्य करणार आहे, परमेश्वर साक्ष निर्माण करणार आहे. या वर्षामध्ये परमेश्वर अद्भुत प्रकारे त्याचं प्रॉमिस पूर्ण करणार आहे, कारण त्याचं वचन खरं आहे आणि तो म्हणतो की मी काहीतरी नवीन करणार आहे. आणि त्याच्या वचनावर आपण विश्वास ठेवून ह्या नवीन वर्षाची सुरुवात करण्याची गरज आहे. आमेन. आमेन. या वचनाच्या द्वारे प्रभू येशू तुमच्यासोबत बोलला असेल. तुमच्या काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर आम्हाला नक्की कमेंटच्या द्वारे कळवा.